सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी वक्तव्य केल्यानंतर आता त्यांचा मतदारसंघ असलेल्या अहमदपूरमध्ये देखील निषेध व्यक्त केला जातो आहे। महाविकास आघाडी जे आहे ते निषेध करण्यासाठी आज अहमदपूरमध्ये रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा सर, निषेध करताय तुम्ही बाबासाहेब पाटील यांनी जी काही वक्तव्य केलं शेतकऱ्यांच्या संदर्भात, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये नाद लागला अशा प्रकारचं जे काय होतं, या संदर्भामध्ये तुम्ही आज निषेध व्यक्त करत आहात, काय आंदोलन करताय? नाही, परवा जे आमच्या मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार कॅबिनेट मंत्री त्याने ज्या शेतकऱ्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं, तुम्हाला नाद लागला आहे। नाद ह्या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्याला माहिती आहे। आणि हे नाद लागला हे म्हणत असताना ज्या काही घोषणा तुम्ही केल्या निवडणुकीच्या अगोदर, तुम्हीच सांगितलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, कोरा करू, कोरा करू। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही केला तर आम्ही फलाण्याची औलाद नाही, हे तुम्ही सांगितलं होतं। आणि जे तुम्ही सांगितले ते मागणी जर शेतकरी मागत असतील तर तुम्हाला नाद वाईट लागला आहे। आता वाईट नाद म्हणजे शेतकरी कुठल्या व्यसनाच्या नादाला लागलेत, शेतकरी कुठल्या वेगळ्या नादाला लागलेत। पण शेतकऱ्यावर वेळ काय आलेली आहे, कुठल्या वेळेस तुम्ही काय हे शब्द वापरता ह्याचं तरी कमीत कमी ज्यांनी या ठिकाणी हे शब्द वापरले त्यांना भान असलं पाहिजेत। आज सगळीकडं महाराष्ट्रात 70 वर्षामध्ये जेवढं नुकसान कधीच झालं नव्हतं तेवढं नुकसान आज महाराष्ट्रामध्ये झालं आहे। शेतकरी हवाल दिला आहे, शेतकऱ्यांना काय करावं ही आज समजत नाही। अनेकाच्या जमिनी खरडून गेल्यात, पीक उद्ध्वस्त झालेलं आहे, जनावरं वाहून गेलेली आहेत, जे शेतीमध्ये अवजार आहेत ते अवजार वाहून गेलेले आहेत, विहिरी गाळानं भरलेले आहेत, त्यांचे काही या ठिकाणी शेळ्या मेंढ्या अशा काही पाळीव प्राणी होते ते वाहून गेलेले आहेत। अशा वेळी सरकार म्हणून त्यांना धीर देणं आवश्यक आहे। का शेतकऱ्यांनी मागणी केली, त्यांनी माफी मागितली आहे, दिलगिरी व्यक्त केली नाही, दिलगिरी व्यक्त केली म्हणजे मला सांगा, शासनानं जर एवढी मोठी चूक करायची, बरं ठीक आहे, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, महाराष्ट्र माफही करेल। ज्या मतदारांनी तुम्हाला या ठिकाणी निवडून दिलं, आमची तर तुम्ही घालवली। अहो खोटं सांगत नाही, ढसा ओढलेत आमच्या मतदारसंघातले लोक, फोन लावून म्हणतात काय झालं आपल्या मतदारसंघाचं, एवढी कशी आबरू घालवली या माणसाने आपल्या मतदारसंघाची। टी व्ही बंद करून बसू लागलेत लोक, काय आपण ऐकू लागलोत, काय आपण बघू लागलोत, प्रत्येक ठिकाणी कोण म्हणतं काय, आता त्यांचे शब्द आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगू नये। अशा पद्धतीनं जर महाराष्ट्रातल्या जनतेची टोल होण्यासारखी जी परिस्थिती या मतदारसंघाला आली तर माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही माफीच मागायची असेल तर महाराष्ट्रातली मागून त्यांचं समाधान होत असेल तर आमचं त्यामध्ये काही दुमत नाही। पण आमच्या मतदारसंघाची गेलेली पत जर पुन्हा भरून काढायची असेल, छत्रपती शिवरायांच्या समोर तुम्ही येऊन नाक घासलं पाहिजेत आणि मतदारसंघातल्या जनतेची माफी मागितली पाहिजेत, तरच आमचं या ठिकाणी समाधान होऊ शकणार आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।